संगमनेर तालुक्यात सध्या नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न आज प्रत्येक सर्वसामान्य नागरिक विचारत आहे। गेल्या 1 वर्षापासून तालुक्यात अंमली पदार्थांची तस्करी, दहशत, दादागिरी आणि दडपशाही वाढत चालली असून सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने वाळू तस्करांची मगरुरी शिगेला पोहोचली असल्याची चर्चा तालुकाभर आहे। प्रवरा नदीच्या काठालगतच्या गावांमधून वाळू तस्करांनी आता नवी शक्कल लढवली आहे। 20 ते 25 दुचाकी एकत्र येत बिनबोभाट वाळू तस्करी सुरू आहे। धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण बेकायदेशीर तस्करीचे व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर खुलेआम टाकले जात आहेत। आम्हाला कुणाची भीती नाही, आम्हाला वरचा आशीर्वाद आहे, असा थेट संदेश देत प्रशासन आणि सामान्य नागरिकांवर दहशत निर्माण केली जाते। विना नंबर प्लेट डंपर, ट्रक आणि मोटारसायकल वापरून ही तस्करी सुरू असताना प्रशासन मात्र डोळे झाकून पाहत आहे का, असा गंभीर सवाल आता उपस्थित होतोय। हे वाळू तस्कर स्वतःला पालकमंत्री आणि नव्या लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते सांगत स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेत वावरत आहे। या दादागिरीला आळा घालणे आता अत्यंत गरजेचे बनले आहे, कारण वाळू तस्करीतून मिळणारा अवैध पैसा थेट व्यसनाधीनतेसाठी वापरला जात असून यामुळे संगमनेर तालुक्यातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात बर्बाद होतीये। हा प्रकार केवळ कायदा सुव्यवस्थेचा नाही, तर संपूर्ण तालुक्याच्या भवितव्याला असलेला गंभीर धोका आहे। आता मात्र नागरिक जागे झाले आहेत। सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्या वाळू तस्करांविरोधात आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात जनता एकवटली आहे। अनागोंदी कारभारावर तातडीने कारवाई करा, अन्यथा संपूर्ण संगमनेर तालुका बंद केला जाईल, असा थेट इशारा प्रवरा नदीकाठच्या गावांनी दिलाय। त्यामुळे आता वाळू तस्करांवर स्थानिक प्रशासनाकडून काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।